सविस्तर घडामोडी बघूयात। आगामी काळात बरेच प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, तसंच वैचारिक दृष्ट्या आम्ही काँग्रेस जवळच असल्याचं सूचक विधान शरद पवारांनी केलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवासी होणार असल्याच्या चर्चांना जोर धरलाय। पवारांच्या या विधानावर सत्ताधारी भाजपकडूनही खोचक प्रत्युत्तर देत शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला। पवार साहेबांच्या भाकितानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत। अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे। अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। मला नाही माहिती याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील। शरद पवारांची राष्ट्रवादी भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खुद्द शरद पवारांनी यावर सूचक वक्तव्य केल्यामुळे या चर्चेला तोंड फुटलंय। भविष्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की पुढच्या 2 वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील अथवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांना योग्य वाटेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की मला काँग्रेस आणि आमच्यात काहीही फरक दिसत नाही। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत। आम्ही आता काहीही बोलत नाही। सहकार्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही। वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत। पक्षाबाबतचे पुढील सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील, अशी पुष्टीही शरद पवारांनी जोडली। शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या नेत्यांना टीका करण्याची संधीच मिळाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांच्या वक्तव्यावर खोचक टोला लगावला। पवार साहेब तर मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसताय। त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर पवारांच्या पक्ष विलिनीकरणाची तारीखच जाहीर केली आहे। पवार साहेब म्हणाले, या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील। म्हणजे त्यांना आता पराभव लक्षात आला, त्यांच्या लक्षात आला आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल। त्यामुळे या 4 जून पर्यंत शरद पवार साहेबांची पार्टी आणि उद्धव ठाकरेंची पार्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आणि पवार साहेबांच्या भाकितानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे। शरद पवारांनी केलेल्या त्या वक्तव्याचं काँग्रेसनं स्वागत केलंय, तर सुप्रिया सुळेंनी सावध पवित्रा घेतलाय। भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एनडीएचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांनी इंडियाच्या हातात या देशाची सत्ता देण्याचा निर्धारच केलेला आहे। कारण या जुलमी आणि अत्याचारी आणि तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे। म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। एक जेनरिक स्टेटमेंट आहे त्यांचं। इंटरव्ह्यू मध्ये ते असं म्हणाले की अनेक प्रदेश, याचा अर्थ ही मराठी भाषा आहे, अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे। मला नाही माहिती याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील। शरद पवारांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय। ते विधान करण्यामागे शरद पवारांचा नेमका हेतू काय होता यावरून खल सुरू झालाय। ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांसारख्या मुरब्बी नेत्यानं पक्ष विलिनीकरणाविषयी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।